श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो आणि यामध्ये पितरांसाठी श्राद्ध तर्पण केले जाते. ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकात अडकला असेल त्याच्या मोक्षासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते की इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होतो, त्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते. इंदिरा एकादशीचे व्रत कधी असते, तसेच याचा मुहूर्त काय आहे, या दिवशी उपाय कोणते करावे की ज्यामुळे आपल्या घरामधील सर्व संकटे दूर होतील. मग मुलांचे आजारपण असो किंवा मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसो किंवा घरामध्ये पैसा हा येत नसेल, आर्थिक स्थिती व्यवस्थित नसेल, तर हे उपाय तुम्ही या इंदिरा एकादशीच्या दिवशी जरूर करावे. जेव्हा आपण एखाद्या विशेष तिथीला उपाय करत असतो तेव्हा ते उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:36 सुरू होईल आणि मंगळवारी 10 ऑक्टोबरला दुपारी 3:08 संपेल. अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार मंगळवार 10 ऑक्टोबरला इंदिरा एकादशीचे व्रत हे केले जाणार आहे. यंदाची इंदिरा एकादशी साध्या आणि शुभ योगात आहे. उपवासाच्या दिवशी सकाळपासून सकाळी 7:47 वाजेपर्यंत साध्य योग असतो, त्यानंतर शुभ योग सुरू होईल जो दिवसभर राहील. या दोन्ही गोष्टी शुभ कार्य आणि उपासनेसाठी चांगल्या मानल्या जातात. तर या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय आणि कोणत्या सेवा करायच्या आहे. या दिवशी तुम्ही सकाळी लवकरच उठायचे आहे. लवकर उठल्यावरती तुमची नित्यकर्मे आटोपल्यावरती आपल्याला घराचा उंबरठा पहिल्यांदा स्वच्छ करायचा आहे. मग तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करू शकता. हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याचं लेपन करावं किंवा हळद आणि गुलाबजल असेल तर गुलाबजल घेऊन ते मिक्स करून त्याचं लेपन आपण करावं. तसेच आपण घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर देखील गोमूत्र हे शिंपडावं. आपण जेव्हा एखादी विशेष तिथी असते तेव्हा आपण विशेष उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. गंगाजलाच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. तसेच आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असो, अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे. हे गंगाजलाचं पाणी टाकल्यामुळे आजारपण दूर होईल. तसेच आपल्या अंगामध्ये जी असणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील दूर होईल व त्याचा आपल्याला चांगला अनुभव देखील येईल. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तसेच आपण या दिवशी तुळशी मातेला पाणी घालताना आपल्याला तुळशी मातेला जे पाणी घालतो त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा पठण करावे किंवा विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओ देखील लावून देऊ शकता. आणि ते पण शक्य नसेल तर तुम्ही 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते अगदी सोपे आहे, ते देखील तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकू देखील शकता. विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून आपल्याला मार्ग मिळतो. गर्भधारणे संबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी हे स्तोत्र ऐकले असता बालकावर चांगले संस्कार देखील होतात. ग्रहदशा कुठलीही असो, विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यामुळे मनशांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ देखील मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचे सामूहिक पठण करावे. निश्चितच आपल्याला लाभ देखील होतो. तर आता आपण 1 श्लोकी सहस्रनाम कोणते आहे ते जाणून घेऊया. ओम नमोस्तवनंताय सहस्रमूर्तेय सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. आपल्याला फक्त या एका श्लोकाचे उच्चारण करायचे आहे. मग तुम्ही 108 वेळा देखील म्हणू शकता किंवा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील व्हिडिओ देखील लावून देऊ शकता. पण तुम्ही या दिवशी 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम हे जरूर ऐकावे.
जर काही आपली इच्छित मनोकामना असेल तर एकादशीच्या दिवशी आपण या तुळशीच्या पानांचा हा उपाय जरूर करावा। तर यासाठी आपल्याला 1000 तुळशीची पाने लागणार आहेत। जर 1000 नसतील तर तुम्ही 11 तुळशीची पाने घ्या किंवा तुम्ही 1 तुळशीचे पान घेतले तरी पण चालेल। मग एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पाने ही तोडायची नाही, कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचा उपवास असतो असे म्हणतात। मग आपण जर पाने तोडले तर उपवास भंग होतो, त्यामुळे तुम्ही ही पाने अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवा। किंवा तुम्हाला एक पान पाहिजे असेल तर तुळशीच्या झाडाखाली जे पडलेलं पान असतं ते स्वच्छ धुवून घेतलं तरी पण चालेल। मग आपल्याला 1000 पाने किंवा 11 पाने किंवा 1 पान घ्यायचं आहे। भगवान विष्णूंची सकाळीच विधिवत पूजा करायची आहे। मग तुम्ही देवापुढे बसायचे आहे। बसल्यानंतर आपल्याला जे तुळशीचे पान आहे ते उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे। तुमच्याकडे जर 1000 पाने असतील तर तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवा। एक तुळशीचं पान घ्या हातामध्ये आणि एक विष्णू सहस्रनाम आहे। विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावे आहे, तर एक नाव घ्यायचं आणि ते भगवान विष्णू पुढे किंवा तुमच्या घरामध्ये जे पण देव असतील, ज्या पण देवाला तुम्ही मानत असाल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तिच्या पुढे ठेवले तरी पण चालेल। विष्णूंचं एक नाव घ्यायचं आणि ते तुळशीचं पान आपल्याला त्यांच्यापाशी ठेवायचं। परत दुसरं नाव घ्यायचं, परत ते पान ठेवायचं। असे तुम्ही प्रकारे 1000 नावे देखील, 1000 पाने असतील तर 1000 नावे देखील घेऊ शकता आणि 1000 पाने ठेवू शकता। जर तुमच्याकडे एकच पान असेल तर ते एक पान तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवायचं, त्यावरून तुम्ही डावा हात ठेवायचा आणि विष्णू सहस्रनामावली तुम्ही पूर्ण म्हणायची किंवा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। पूर्ण झाल्यानंतर आपण ते पान विष्णूंच्या पायावरती किंवा बाळकृष्णाच्या पायावरती अर्पण करायचं आहे, किंवा तुम्ही ज्या पण देवताला मानतात त्या देवताच्या पायावरती अर्पण केलं तरी पण चालेल। फक्त आपल्याला विष्णू सहस्रनामावली पूर्ण म्हणायची आहे किंवा ऐकायची तरी आहे। हे सर्व झाल्यानंतर आपली काही इच्छित मनोकामना असेल, आपल्या काही अडचणी असतील, त्या सर्व आपल्याला देवाला सांगायच्या आहे की माझी ही इच्छा आहे किंवा कठीणातली कठीण कोणती पण इच्छा असो ती देखील तुम्ही सांगायची आहे। बघा, भगवान विष्णू तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण करतील, कारण की आपण जेव्हा नुसते उपाय करत असतो आणि कोणती सेवा करत नाही तेव्हा पण आपल्याला फळ मिळत नाही। तेव्हा आपण उपाय करून पण सेवा पण केले तर आपल्याला त्याचे फळ हे नक्कीच मिळत असते। आपण तेव्हा भगवान विष्णूंचे नामस्मरण या दिवशी जरूर करावे। आणि तुम्हाला जर हा उपाय करणे शक्य नसेल तर जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी चालू असतील तर तुम्ही हा दुसरा उपाय देखील करू शकता। त्यासाठी आपल्याला तुळशीची पाने घ्यायची आहे। मग तुम्ही 1 तुळशीचे पान घ्या किंवा 11 तुळशीची पाने घ्यायची आहे। मग तांब्यामध्ये आपल्याला हे तुळशीचे पान टाकायचे आहे। आपण त्यावरून लाल कपडा हा बांधायचा आहे, म्हणजे वरून झाकणासारखे लाल कपडा आपण त्याला बांधून घ्यायचा आहे। आतमध्ये पाणी आणि तुळशीची पाने राहतील। कोणत्याही मंदिरामध्ये आपल्याला हा तांब्या घेऊन जायचा आहे। मग तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गेले तरी पण चालेल, फक्त भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं नाही। बाप्पांपुढे हा कलश ठेवायचा आहे, आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे किंवा आपल्याला जी काही अडचण आहे ती सर्व सांगायची आहे। त्यानंतर आपण दर्शन घेऊन आल्यानंतर तो तांब्या पण आपल्याला आपल्यासोबत घेऊन यायचा आहे। तो आल्यानंतर तुम्ही बाहेर एखाद्या झाडाला ते पाणी टाकू शकता। मग कोणत्या पण झाडाला टाकले तरी पण चालेल, फक्त तुळशीच्या झाडाला ते पाणी टाकू नका। आणि जर ते पाणी तुम्हाला बाहेर कुठे टाकणे शक्य नसेल तर तुम्ही घरी आल्यावरती तुमच्या घरच्या कुंडीमध्ये पाणी टाकले तरी पण चालेल। फक्त तुळशीचे झाड सोडून कोणत्या पण झाडाला हे पाणी टाकले तरी चालेल। बघा, तुमची इच्छा मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण होईल। तसे ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील किंवा लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ते सर्व प्रॉब्लेम्स हे नक्कीच दूर होतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।